मित्रांनो, राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू झाली असून त्यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सबमिट करावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने केले आहे। योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी यासारखी साधने विकत घेण्यासाठी राज्य सरकारकडून एक वेळ एक रकमी 3000 रुपयांची रक्कम डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे। सध्या तरी हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जात आहे, पण हा अर्ज मिळणार कुठे, तो कसा भरायचा, त्यासोबत कुठली कागदपत्र जोडायची, त्यानंतर तो अर्ज जमा कुठे करायचा, कुठल्या पत्त्यावर पाठवायचा, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसोबतही तो शेअर करा, म्हणजे पात्र ज्येष्ठ नागरिकांना गरज असल्यास त्यांच्यासाठी या योजनेमध्ये अर्ज येईल। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर काल शासनाकडून अर्ज डाउनलोड करण्यासाठी ही लिंक जाहीर करण्यात आली आहे। यावरून अर्ज डाउनलोड करता येणार आहे, तो प्रिंट करता येणार आहे। अर्ज भरून त्यासोबत कागदपत्र जोडून अर्ज तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये जमा करायचा आहे। आता कुठल्या ऑफिसमध्ये जमा करायचा आणि कशा प्रकारे तो तिथे पाठवायचा याची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। आता मित्रांनो, जर ही लिंक ओपन करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर असा एक एरर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। याचे कारण म्हणजे लिंकमध्ये दिसत असलेले हे 2 मराठी आकडे, ते जर तुम्ही रिप्लेस केले इंग्रजी आकड्यांसोबत तर लिंक लगेच ओपन होते, लगेच काम करते आणि लिंक ओपन झाल्यानंतर हे पेज तुमच्या समोर येईल। आता या पेजवर या सेक्शनमध्ये आणखी एक लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केले तरच अर्जाचा नमुना समोर येतो, जो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, प्रिंट करायचा आहे, नंतर भरून तो जमा करायचा आहे। आता ही प्रोसेस थोडीशी किचकट वाटते, त्यामुळे मी तुमचं काम जरा सोपं करून देतो। सांगितलेली प्रोसेस करण्यापेक्षा आपल्या व्हिडिओच्या खाली लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म ओपन करू शकता, तो प्रिंट करू शकता। आता अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला त्या अर्जासोबत कोणते कागदपत्र जोडायचे आहेत ते आधी जाणून घेऊ। अर्जासोबत तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत म्हणजेच नॅशनलाइज बँकेची पासबुक, त्याची झेरॉक्स जोडायची आहे, पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, तुमचा उत्पन्नाचा दाखला, तसेच शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, म्हणजे या व्यतिरिक्त जर काही कागदपत्रे अजून मागण्यात आली तर तीही तुम्हाला सादर करावी लागतील। अर्जासोबत जे काही कागदपत्र तुम्ही जोडाल ते स्वयंसाक्षांकित असावे, म्हणजे प्रत्येक झेरॉक्स कॉपीवर तुमची सही असणे गरजेचे आहे। सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास सोबत जोडावे, म्हणजे ही जी काही मदत शासनाकडून दिली जात आहे आणि त्याद्वारे तुम्ही जे काही उपकरण विकत घेणार आहात, जर त्यासाठी तुमच्या डॉक्टरने एखादे मेडिकल सर्टिफिकेट दिलेले असेल तर ते सुद्धा तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे। आता बघूया की अर्ज कसा भरायचा। अर्जाच्या पहिल्या पानावर सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवा, त्यानंतरची माहिती वाचून तुम्ही त्यासाठी सहमत असाल तर डाव्या बाजूला तुमचं गाव किंवा शहराचं नाव टाकून त्याखाली तारीख लिहा आणि उजव्या बाजूला तुमची सही करा व त्याखाली तुमचे संपूर्ण नाव टाका। तसेच मोबाईल नंबर आणि 12 अंकी आधार नंबरही या ठिकाणी लिहायचा आहे। आता या पेजवर अर्जदाराची माहिती, इथे पहिल्या कॉलममध्ये तुमचे संपूर्ण नाव लिहा, दुसऱ्या कॉलममध्ये तुमचा संपूर्ण पत्ता लिहा, तिसरा कॉलम वयासाठी आहे, वयाची मर्यादा ही किमान 65 वर्ष आहे, म्हणजे अर्जदार व्यक्तीचे वय हे 65 वर्ष पूर्ण किंवा त्याहून अधिक असले पाहिजे। चौथ्या कॉलममध्ये तुमचे जेंडर लिहा, नंतर 5व्या कॉलममध्ये जात आणि प्रवर्ग कुठला आहे ते लिहायचे आहे। त्यापुढे 6वा कॉलम तुमचा मोबाईल नंबर भरा, 7व्या कॉलममध्ये तुमच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची माहिती भरायची आहे, म्हणजे सर्व कुटुंबाची मिळून एकूण किती उत्पन्न वर्षभरात येते ती रक्कम। लक्षात असू द्या, योजनेमध्ये पात्र होण्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ही 2 लाख रुपयांच्या आत आहे, म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांच्या आत असले पाहिजे आणि पुरावा म्हणून तसा उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे। मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला जरी आपण जोडत असलो तरी या अर्जासोबत 2 वेगवेगळे घोषणापत्र तुम्हाला दिलेले आहे। एक असेल तुमचं उत्पन्न 2 लाखांच्या आत आहे याचं स्वयंघोषणापत्र, आणि दुसरं आहे की तुम्ही ज्या उपकरणासाठी सरकारकडून ही मदत घेत आहात त्याच उपकरणासाठी या आधीसुद्धा तुम्ही मदत घेतलेली नाही त्याचे एक स्वयंघोषणापत्र। या दोघांची माहिती आपण पुढे बघणारच आहोत।
आता 8व्या कॉलममध्ये तुम्ही उत्पन्नाबाबतचे स्वयं घोषणापत्र भरले आहे का आणि जोडले आहे का? असेल तर हो आणि नसेल तर नाही लिहा. यानंतर 9 नंबरच्या कॉलममध्ये यापैकी कोणते उपकरण किंवा साधन तुम्ही घेणार आहात ते लिहा. 10व्या कॉलममध्ये जे साहित्य घेणार आहात त्याची अंदाजित रक्कम काय असेल ती लिहा. कॉलम 11 तुमच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट आहे की नाही ते लिहा. लक्षात ठेवा, असेल तर तुम्हाला अर्जासोबत ते जोडायचं आहे. कॉलम नंबर 12मध्ये जे उपकरण किंवा साहित्य तुम्ही घेणार आहात त्यासाठी तुम्ही यापूर्वी शासनाकडून लाभ घेतलेला नाही याबाबतचे स्वयं घोषणापत्र, ज्याची माहिती मी आत्ताच सांगितली, ते जर जोडलेले असेल तरी ते आहे अशी माहिती भरा. आता अर्जामध्ये भरायची सर्वात महत्त्वाची माहिती, ज्यामुळे शासनाकडून दिले जाणारे 3,000 रुपये सरळ तुमच्या बँक खात्यात येतील. याबाबत महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. तुमचे बँकेचे खाते हे फक्त आणि फक्त नॅशनलाइज बँकेचे म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेत असणे गरजेचे आहे. भारतीय पोस्ट बँक म्हणजे पोस्टातील खाते, सहकारी बँक किंवा सोसायटी इत्यादी कोणत्याही बँकेतले खाते चालणार नाही. अटीप्रमाणे बँक खाते असेल तर तुमचे बँकेचे नाव लिहा, शाखा कुठली आहे ती लिहा, इथे खाते क्रमांक किंवा बँक अकाउंट नंबर लिहायचा आहे, त्याखाली IFSC कोड आणि शेवटी पुन्हा एकदा तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, महत्त्वाची अट, बँक खातं आणि आधार नंबर हे लिंक असणे गरजेचे आहे. तरच DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत शासनाकडून दिली जाणारी ही मदत तुमच्या बँक खात्यात पोहोचेल. त्यामुळे जर आधार आणि बँक खातं लिंक नसेल तर अर्ज करण्यापूर्वी ते लिंक करून घ्या. मित्रांनो, सर्व माहिती अचूक असल्याची एकदा खात्री करा आणि इथे तुमची सही करून त्याखाली संपूर्ण नाव लिहा. यानंतर आहे तुमचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाखांच्या आत असल्याचे स्वयं घोषणापत्र. लक्षात ठेवा, जरी तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडणार असाल तरीसुद्धा हे घोषणापत्र भरून तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे. यातही संपूर्ण नाव, तुमचं वय, व्यवसाय, संपूर्ण पत्ता, ज्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात राहतात त्याचे नाव, त्यानंतर जर नावावर कुठे जमीन असेल तर त्याची माहिती या पॅराग्राफमध्ये भरा. जसे जमीन कुठल्या गावात आहे, कुठल्या शिवारात आहे किंवा जमीन आहे किंवा नाही ती माहिती द्या. नंतर इथे मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न किती तो आकडा लिहायचा आहे आणि तीच रक्कम या ठिकाणी अक्षरामध्ये लिहायची आहे. आता खालचा मजकूर वाचून पुन्हा यावर सही करा आणि डाव्या बाजूला तारीख व ठिकाण लिहा. मित्रांनो, यासोबत तुम्हाला हे आणखी एक घोषणापत्र भरायचे आहे, ज्यात तुम्ही त्याच साहित्यासाठी याआधी लाभ घेतलेला नाही असे घोषित करणार आहात. यातही पुन्हा तीच माहिती, जसे नाव, वय, पत्ता, व्यवसाय लिहून इथे ज्या साहित्यासाठी शासकीय मदत घेत आहात ते साहित्य तुम्ही मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही, ते घेतलेले नाही अशी घोषणा आहे. थोडक्यात एका व्यक्तीने 2दा एकाच गोष्टीसाठी सरकारकडून लाभ घेतलेला नाही यासाठी हे घोषणापत्र तुमच्याकडून घेतले जात आहे. आता हा देखील मजकूर वाचून इथे तारीख व स्थळ लिहा आणि सही करा. मित्रांनो, हा संपूर्ण अर्ज सध्या तरी ऑफलाईन पद्धतीने भरून सर्व आवश्यक कागदपत्र जोडून तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात पाठवायचा आहे. पण ऑनलाईन प्रोसेस शासनाकडून जर सुरू करण्यात आली तर त्याचाही एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल. आता अर्ज जमा कुठे करायचा किंवा कुठे पाठवायचा? मित्रांनो, हा अर्ज आणि कागदपत्र तुम्हाला माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, 4था मजला, RC चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई 4007 या ठिकाणी पाठवायचा आहे. जर तुम्ही मुंबईतील रहिवासी असाल तर स्वतः जाऊन जमा करू शकता अथवा इतर ठिकाणाहून तुम्हाला अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरने त्या पत्त्यावर पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरून कागदपत्र जोडून समाज कल्याण कार्यालयात पाठवू शकता. या व्यतिरिक्त इतर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून अवश्य विचारा आणि महत्त्वाच्या अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.